काँग्रेसला 2 जागा मिळवता आलेल्या आहेत। मोठी बातमी पिंपरी समोर येतेय। चिंचवड मधून महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी पिछाडीवर असल्याचं दिसतंय। एकूणच शामल पिंपरी चिंचवड मध्ये देखील राष्ट्रवादीला लोकांनी नाकारल्याचं दिसतंय। बरोबर आहे, ठाकरे सेना मनसेला एकही जागा पिंपरी चिंचवड मध्ये मिळालेली नाही। पुण्यातली ही स्थिती आहे, पिंपरी चिंचवड मधली स्थिती आहे। राष्ट्रवादी पिछाडीवर आहे, ज्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांचा मोठा प्रभाव आहे, त्या ठिकाणची ही सगळी स्थिती आहे। राष्ट्रवादीला यश मिळालेलं नाही, तर केडीएमसीतही भाजपच्या पूजा गायकवाड सध्या विजयी असल्याची बातमी समोर येते। प्रभाग 13 मधून पूजा गायकवाड विजयी झालेल्या आहेत। केडीएमसीतली बातमी आहे, कल्याण डोंबिवलीत भाजपच्या पूजा गायकवाड विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधला हा निकाल। कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे सेना या 2 पक्षांचा प्रभाव जास्त आहे आणि त्याच प्रभागातले आपण हे निकाल पाहतोय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये पूजा गायकवाड विजयी झाल्याचं कळतं। पाहतोय केडीएमसी मध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते। भाजपच्या पूजा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग 13 मधून पूजा गायकवाड या भाजपच्या उमेदवार होत्या आणि त्यांचा विजय झालेला आहे। केडीएमसी मध्ये भाजपच्या पूजा गायकवाड या प्रभाग 13 मधून विजयी झालेल्या आहेत। महत्त्वाची अपडेट समोर येते, केडीएमसी मधून भाजपच्या पूजा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत। पुन्हा एकदा भाजपचा एक उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। त्यामुळे भाजपने आधीच महायुतीने आधीच 100 पार केलेली आहे आणि त्यामध्ये आता भाजपचा आणखी एक उमेदवार विजयी होताना पाहायला मिळतोय। केडीएमसीत भाजपच्या पूजा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत। प्रभाग 13 मधून त्या उमेदवार होत्या। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये 227 जागांपैकी चित्र नेमकं काय आहे मुंबईतलं, तर 93 जागांवर भाजप, 64 जागांवर ठाकरे, 9 जागांवर मनसे, 24 जागांवर शिंदेसेना, 2 जागांवर अजित पवार गट, 0 जागा शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत। तर 13 जागांवर काँग्रेस आणि इतर पक्षांना 7 जागा मिळाल्या। ज्या ठिकाणी इतर पक्षांना किंवा छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांना 7 जागा मिळतात, मात्र मुंबईसारख्या शहरामध्ये शरद पवार खातं देखील उघडू शकलेले नाहीये। तर खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट म्हणावी लागेल। त्याची कारणं नेमकी आहेत, काय आहेत याचा देखील अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। इकडे महायुतीने 100 पार केलेली आहे। 117 जागांसह 117 प्लस जागांसह महायुती आघाडीवर आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आता पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकणार का? थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाते का? काय नेमकं आता बरोबर आहे, मुंबईकरांचं समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या 5 वर्षांचं भवितव्य ठरणार आहे आज। मुंबईकर कोणाच्या बाजूने आहेत ते देखील स्पष्ट होईल, कारण सध्याचं चित्र तरी असंच दिसतंय। भाजपचं पारडं जड आहे। भाजपला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळवणं शक्य झालेलं आहे। मुंबईतलं हे सगळं चित्र आहे। दुपारी 2:30 वाजतायत आणि आत्ता अजूनही मतमोजणी सुरू आहे। पुढच्या काही वेळातच चित्र स्पष्ट होईल।